शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज यांच्या समाजसेवा विभागाच्या वतीने मिरज येथे 18 मार्च 2025 रोजी समाजकार्य दिन माननीय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव सर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला। यावेळी समाजसेवा विभागाच्या हाकेला ओ देऊन रुग्णसेवेसाठी मदत करणाऱ्या विविध दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, सावली निवारा केंद्र सांगली, आस्था महिला निवारा केंद्र मिरज, शारदा वृद्ध सेवा आश्रम मिरज, अन्नपूर्णा विभाग सेवा भारती मिरज पश्चिम प्रांत, सारथी फाउंडेशन मिरज, SV सामाजिक संस्था कुपवाड या सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला। यांचा तसेच बेघर अनोळखी रुग्ण यांच्याबाबत संवेदनशीलपणे रुग्णसेवा बजावणाऱ्या डॉक्टर महेंद्र जमदाडे, नर्सिंग स्टाफ पद्मजा, जयंत भोसले, तेजस्विनी राहुल पाटील, वर्ग 4 कर्मचारी दशरथ गायकवाड यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे सर यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आलं। यावेळी RMO डॉक्टर माने सर, मेट्रन वंदना शहाणे मॅडम, माजी समाजसेवा विभाग प्रमुख दीप मॅडम, समाजसेवा विभाग प्रमुख संजय खाडे सर, संजय हुनमाने इत्यादी उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समाजसेवा अधीक्षक सूर्यप्रकाश राऊत यांनी केलं, तर आभार समाजसेवा अधीक्षक राजेंद्र देसाई यांनी मांडले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवा अधीक्षक जगदीश कोरम, रुग्ण समन्वयक शरद देशपांडे, राधिका ताकमोके यांनी सहकार्य केलं। दरम्यान यावेळी मिरज शासकीय रुग्णालयाचे कर्मचारी दशरथ गायकवाड यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली म्हणून त्यांचा सत्कार केला। डॉक्टर रुपेश शिंदे यांनी गायकवाड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच दुर्बल घटकांसाठी, गोरगरिबांसाठी जे रुग्णालय आहे, जे गरिबांचा दवाखाना म्हणून आज आपली मिरज सिव्हिलची ओळख आहे, अशा मिरज सिव्हिलच्या वाढणाऱ्या वैभवात महत्त्वाचे हात देणारे दानशूर तुम्ही सर्व व्यक्ती यांना पहिला मी वंदन करतो। आज समाजसेवा दिवस आहे, त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांना शुभेच्छा देतो, कारण हे सर्व आमचे हात आहेत जे हॉस्पिटलचं नाव लौकिक करण्यासाठी मदत करत आहे। मला आनंदाने सांगू वाटतंय की कोविड काळापासून आमच्या समाजसेवा विभागाने कोट्यावधीची देणगी या हॉस्पिटलला लावून दिली, खरंच ते कौतुक असतं। दुसरी गोष्ट, त्यांनी तुम्हाला सगळ्यांना जोडून ठेवलं, कारण एखाद्यानं डोनेट केलं, त्याला सर्टिफिकेट दिलं आणि त्यानंतर त्याचा संबंध संपला असं त्यांनी केलं नाही। प्रत्येक कार्यक्रम असो किंवा आज हा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला, खरंच कौतुकास्पद आहे की तुम्हाला सगळ्यांना बोलवलं त्यांनी आणि आमच्याकडून फुलाची पाकळी देणं ही मोठी गोष्ट नाही, कारण तुम्ही जे करताय त्यामुळे हे काहीच नाही। कारण जगामध्ये, या समाजामध्ये दान करणाऱ्या किंवा एखाद्याला मदत करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे। भिकारी म्हटलं तर आपण त्याला तिरस्काराने बघतो की बाबा ह्याला छी करतात, पण अशा भिकारी म्हणा किंवा ज्यांचं कोणी नाही अशा लोकांची इथं रुग्णसेवा होते। तुम्हाला आनंद वाटतो की तुमच्यासारखे लोक त्या रुग्णांना बरं केल्यानंतर घेऊन जातात। मी उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर मी मुस्ताफाच्या सावली सेंटरला मी स्वतः व्हिजिट केले, अत्यंत चांगल्या प्रकारे ते असं म्हणूच शकत नाही की हे बेघर आहेत, ॲक्च्युली आपले नॉर्मल लोकांसारखं त्यांनी सांभाळ करतात। त्यानंतर आपले बरेचसे दानशूर आहेत आणि मला आनंद वाटतो की जसे तुम्ही करता तसं आमचा स्टाफही गरिबांसाठी दान करत आहेत। ही खरंच मला आनंदाची गोष्ट आहे, कारण दुसरी गोष्ट आमच्या समाजसेवा विभागानं मी सांगितलं आहे की गरीब हुडकायला शिका, कारण गरजू आणि गरीब यांना ओळखणं पण गरजेचं आहे। आज 18 मार्च जागतिक समाजकार्य दिन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे समाजसेवा विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला। माननीय अधिष्ठाता सरांच्या मार्गदर्शनाखाली माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे सर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला। ज्या सामाजिक सेवाभावी संस्था रुग्णसेवेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करतात, त्या सेवाभावी संस्थेचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला। तसेच बेघर रुग्ण, अनोळखी रुग्ण, गोरगरीब रुग्ण यांचीही तत्परतेने सेवा करणारे डॉक्टर्स
नर्सिंग स्टाफ कर्मचारी वर्गाच्या यांचाही सन्मानपत्र देऊन माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिंदे सर यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.